महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकर्णम् परब्रह्मलिङ्गं भजे बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये? भक्ती प्रेम सुख नेनव्या अनेका पंडित वाचका ज्ञानी असे. भक्ती प्रेम आणि सुख नेनव्या अनेका ज्याला माहित नाही. पंडित वाचका ज्ञानी असेल, मग पंडित असेल, वाचणारा असेल, मोठा ज्ञानी असेल तर तुकाराम महाराजांना त्याच्यापासून सर्व्य त्यांना काय पाहिजे? तुकाराम महाराजांना भक्ती प्रेम आणि सुख ह्या गोष्टी सांगितल्या. ज्यांच्या चित्तामध्ये या गोष्टी नाही त्याला माझ्यापासून काही सर्व्य मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. आत्मनिष्ठ जरी झालो जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ. आत्मनिष्ठ जरी झाले तुम्ही, जीवन मुक्त जरी झाले तरी त्या भक्तीपासून तुम्ही दुर्लभ आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे कृपा करी नारायण तरी हे वैम पडे ठाई. तुकाराम महाराज काय म्हणताय? भगवंताचं नामस्मरण करा तेव्हा तुम्हाला या कर्म समजतील. मग कर्म कुठले? श्रवण मनन कीर्तन हे जे भक्ती आहे. आपल्या अंगामध्ये एक तरी भक्ती असावी. माझं काम कीर्तन करणे, तुमचं काम काय? श्रवण करणे. म्हणून तुम्ही श्रवण करा. म्हणून तुमची ती भक्ती तुम्ही आज पार पाडा. आज कोणता विषय? भक्ती करायची. म्हणून आपण भक्ती परत सांगायचं. आज कुठला दिवस आहे? 3रा दिवस आहे किती सप्तकला. म्हणून आज भक्तीवर माहिती सांगायची. विठ्ठल 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 कीर्तन सुरू करण्याच्या आधी परिहार देणे गरजेचं आहे. आज आपल्या या गावामध्ये लोहारा या गावामध्ये अखंड हरिनाम संकीर्तन व श्रीमद भागवत कथा सप्ताह 16 वर्ष 6वे आणि ज्यांची कथा ज्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करताय त्या आपल्या हरिभक्त परायण श्री धनश्रीताई ठाकरे कथाकार यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करताय. हो भाग्य तुमचे. आणि मला त्यांनी सेवा दिली. आपले धोंडू महाराज यांचे सुद्धा आभार की यांनी मला सेवा दिली.
आणि तुमचे सर्वांचे आभार. कुणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमा, मंद बुद्धी समजून सोडून दे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज इथे काय सांगतायत? भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचक ज्ञानी असी. भक्ती प्रेम सुख. मग भक्ती कोणाकोणाला माहितीये? तुम्हाला माहितीये? पोरगा आहे ना, पोरगा आहे, मुलगीच आहे की नाही? आणि अरे कामा जागा कोण भरेल बरं? सरकारनं माय पुढे पोरगा आहे का मुलगीच आहे की नाही? बोलत आहे माझी तुमच्या मुलीसारखी की नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरी भक्ती कोणी केली आहे? असं जमलं पाहिजे ना जरा. खरी भक्ती कोणी केली आहे? संतांनी केली आहे. आपण केली आहे का? आपण केली माय? आपण आपल्या फायद्यासाठी भक्ती केली. कशी? इथं आहे का ते एक लोटा जल? एक लोटा जल हर समस्या का. आमचे गुरु काय म्हणायचे माहितीये का? इस संसार में पाप है पल पल तो क्या करेगा एक लोटा जल. आता कोण आता जाल का? नाही. परंतु प्रदीप मिश्राजीने खूप छान केलं बरं. मंदिरात पूर्ण जागाच जायला नाही, बाहेर बसल्या, जायला काय जागा नाही. कोणीही मंदिरामध्ये देवासाठी जात, कोणी मंदिरामध्ये देवासाठी जात नाही, आपल्या फायद्यासाठी जातो माणूस. त्याला काय कळतं? देव तर बँक अकाउंट आहे, जसे टाकलं म्हणजे काढलं. मग तुम्ही जसं सांगितलं तसं भगवंताने केलंच पाहिजे असं काही आहे का? नाही. आपलं खापर सुद्धा भगवंताच्या डोक्यावर. समजा एखादं कोणी मेलं अचानक, तर आपलं खापर कुठं फुटतं माय? देवाच्या सांगार बरं नाही केलं देवाने. एखादीला मूल झालं नाही तर तुम्ही काय म्हणाल? देवाने एक तरी द्यायला पाहिजे होतं, आहे की नाही? पण तुम्हाला माहिती का त्यांचं मागचं जन्म काय, कर्म काय, ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी काय केलं? त्याच्या कर्मानुसार त्याला फळं मिळतात बरं. देवावर खापर फोडून काही फायदा? लय तुम्ही देव देव करताय, लय महादेवाच्या मंदिरात जाताय, पण तुमच्या इथं भक्ती पाहिजे माय, प्रेम पण पाहिजे आणि सुख पण पाहिजे. तिथं गेल्यावर तुम्ही अशी करता. तुमची पूजा आटपली की नाही? मस्त पूजा केली तुम्ही, दुसरी बाई आली तिने सर्व पूजा काढली, तुमची जीवार येते की नाही? येते ना? एवढी चांगली सुंदर पूजा केली, म्हणून टाकली. तिथं काय झालं? चांगुलपणा झाला की वाईटपणा झाला? आणि ते बी देवाजवळ. मग सोपतं का तुम्हाला? देवाजवळ जाणे म्हणजे हे हीच नव्हे की नाही माझं काम झालं पाहिजे. देवाला कधी म्हटलं का तुम्ही, देवा तुम्ही सुखी राहा, आम्हाला सुखी करा, आहे की नाही? देवाला पण संसार आहे माय, देवाला पण जीव आहे. देवासाठी कोणी रडत नाही आजकाल, या दुनियासाठी रडतात. कोणी आपल्या मुलाबाळासाठी रडतं, मायसाठी रडतं, बापासाठी रडतं, कोणी टेन्शन मध्ये सर्वच असतात. हे जीवन आहे की नाही टेन्शन साठीच दिले, डिप्रेशन साठीच दिले, दुःख देण्यासाठी दिले, घेण्यासाठी सुद्धा दिले. पण आपल्याला जगता येत नाही ना माय. माणसाला जगता यावं, कारण माणसाचं जीवन कसं एकदा मिळतं की नाही? माणसाला जीवन म्हणून चांगलं जगून घ्यावं, मस्त. टेन्शन नाही, डिप्रेशन नाही, माणूस डीप मध्ये सुद्धा जाणार नाही, काही नाही, काही नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करा, तेवढं होईल का? कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम, चालता बोलता राम राम करायचं. कारण त्याच्यासाठी ते शरीर दिले, देवी दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. शरीर हे भजना करता दिले, इतर गोष्टीसाठी नाही दिले. तुम्ही म्हणाल इतर गोष्टीसाठी दिले, तर देव काही म्हणत नाही की 24 तास माझ्या जवळच बस, असं म्हणतो का? 1 सेकंद 1 मिनिट तरी तू माझं नामस्मरण तरी करशील का? देव मागतो ना, माणूस द्या माझा, माणूस द्या. तो माणूस मागतोय कारण देवाने ते ज्ञान आहे की नाही ती मनुष्याला दिले. कारण पशु पक्षी काय पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम भोग होती.
आणि काही ज्ञान नाही कुठे. भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिले. पशुपक्षी काय पाप पुण्य जाणते, पशुपक्षी काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती कुणी उपजाती मरती अंधे पांगुडी बहिरी मुखी होती.